नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DBT वाढ संदर्भात एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी। तर जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात किंवा बाहेरून ये जा करतात त्यांना जी DBT आहे तर त्या DBTत वाढ झालेली आहे। तर ती DBT किती मिळणार आहे आणि कशा पद्धतीने आणि जी DBT आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत। तर मित्रांनो, वसतिगृह म्हणजेच हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी जो भत्ता असेल किंवा DBT असेल तर ती मिळते आपल्याला। आणि त्यानंतर हॉस्टेलचं जे साहित्य असेल आपल्याला शिकण्यासाठी तर ते साहित्य खरेदी करण्यासाठी भत्ता मिळतो आणि आपल्याला मेसचा जो भत्ता आहे तर तो मिळतो। तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे, अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता विभागामार्फत विभागीय स्तर असेल, जिल्हा स्तर असेल किंवा तालुका स्तर आणि ग्रामीण स्तर, तर अशा प्रकारचे जे जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर आणि ग्रामीण स्तरावर जे हॉस्टेल आहे तर त्यांच्यामध्ये जे विद्यार्थी 8वी पासून ॲडमिशन घेतात आणि त्यांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे जी DBT आहे तर ती DBT त्या ठिकाणी निर्वाह भत्ता असेल, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता असेल, तर अशा प्रकारचे विविध भत्ते आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात। तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी जी वाढ आहे तर ती करण्यासंदर्भात प्रस्तावना होती आणि ती या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो, आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विचारात घेता त्या ठिकाणी महागाई निर्देशांकाचा विचार करता सदर योजनेअंतर्गत देय असलेल्या भत्त्यांच्या रकमेत वाढ करणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपली सिच्युएशन समजता किंवा महागाई निर्देशांक विचार करता या ठिकाणी जी DBT आहे तर त्यांच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, निर्वाह भत्ता दरमहा तर म्हणजे सध्या स्थितीत 800 रुपये दिले जात असेल विभागीय स्तरावर जो निर्वाह भत्ता आहे तो, आणि आता सुधारित भत्ता जो आहे तो या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे। आणि जिल्हा स्तरावर जो भत्ता होता तो 600 रुपये होता, तर आता तो या ठिकाणी 1300 रुपये मिळणार आहे। आणि तालुका स्तरावर जर तुम्ही ॲडमिशन घेतलेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये आता मिळत असणार आणि त्यानंतर सुधारित जी DBT वाढ आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी 1000 पर्यंत मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, सध्या स्थितीत मुलींना 100 रुपये अतिरिक्त निर्वाह भत्ता देण्यात येतो, तो 150 रुपये इतका करण्यात येत आहे। तर या ठिकाणी जे स्टेशनरी आहे आपल्याला साहित्य घेण्यासाठी तर 8वी ते 10वी पर्यंत या ठिकाणी 3200 रुपये आपल्याला मिळत होते। आता सुधारित जी DBT वाढ आहे तर ती आपल्याला या ठिकाणी 4500 रुपये मिळणार आहे। आणि 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 4000 मिळत होते, तर 4000च्या या DBT वाढ संदर्भात आपण 5000 आपल्याला मिळणार आहे। आणि आपण जर ग्रॅज्युएटसाठी या ठिकाणी काही शिक्षण घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी 4500 पासून 6 ते 8000 पर्यंत तुम्हाला जी DBT वाढ आहे तर ती या ठिकाणी मिळणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला मेसचा जो भत्ता आहे तर तो मेस भत्ता आपल्याला या ठिकाणी सध्या स्थितीत 3500 किंवा 3000 आपल्याला मिळत असणार विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर, तर त्या ठिकाणी तुम्हाला 5000 आणि 4500 एवढे आपल्याला जो भत्ता आहे तर तो या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा प्रकारे जी DBT वाढ झालेली आहे तर ती DBT तुम्हाला या ठिकाणी लवकरच या ठिकाणी मिळणार आहे। थँक्यू।